आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्यासोबत जोडलेले आहेत। इम्तियाज, सातारामध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे। महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्याची नोंद झाली आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार माजवलेला आहे। तब्बल कोयना धरणातून काल 8 वाजता 95,000 क्युसेक्स पाणीचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे कराड, पाटण त्या परिसरामधील मोठ्या प्रमाणात कोयना नदीला महापूर आला असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। सातारा जिल्ह्यात जवळजवळ कोयना, उरमोडी, धोम त्याचबरोबर इतर धरणे जी आहे ती मोठ्या प्रमाणात 100% भरली असल्याचे चित्र आहे। कृष्णा नदीला महापूर आलेला आहे, तर त्या ठिकाणी वेण्णा नदीला देखील पुराचा त्या ठिकाणी फटका बसलेला आहे। नदीच्या पात्राच्या लगत असणाऱ्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तब्बल महाबळेश्वर परिसरातील वेण्णा नदीवर असणारा जो वेण्णा लेक तलाव आहे तो ओव्हरफ्लो वाहिल्यामुळे परिसरातील असणारी शेती देखील त्या वेण्णा ओव्हरफ्लो वाहिलेल्या पाण्यामुळे पूर्णतः त्या ठिकाणी शेती देखील जलमय झाला असल्याची परिस्थिती आहे। त्या ठिकाणी महाबळेश्वर परिसरामधील देखील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। परळी खोऱ्यात, सातारा तालुक्यातल्या परळी खोऱ्यात पश्चिम विभाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे परिसरातील त्या ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 4 विद्यार्थी देखील त्या ठिकाणी जखमी झाला असल्याची माहिती समोर येत आहे। तब्बल सातारा जिल्ह्यात 2 दिवस शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। कृष्णा नदीला देखील मोठ्या प्रमाणात महापूर आलेले परिसरातील असणारं महागणपतीचं मंदिर जे आहे ते मंदिर देखील त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आहे। शहरात जाणारा मुख्य जो रस्ता आहे, कृष्णा नदीचा जो पूल आहे तो देखील पाण्याखाली गेल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रस्ते देखील बंद करण्यात आलेले आहेत। कृष्णा नदीच्या प्रवाहाच्या दरम्यान येणारे जे खडकी मरडे पूल देखील पाण्याखाली गेलेले, मसुळे पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे त्या परिसरातील असणाऱ्या 40 गावांचा संपर्क तुटलेला आहे। अशा आता सध्या सातारा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आल्याने आपत्ती व्यवस्थापन त्याचबरोबर सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील हे प्रत्यक्ष ग्राउंड फील्डवर उतरून त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देत आहेत। नीलम जी, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता। साताऱ्यातील या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। रायगड, पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईत सुद्धा, मुंबई उपनगरात सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे। मुंबईला सुद्धा पावसाने झोडपून काढलंय। अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं। तर या ठिकाणी राज्यामध्ये शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वाहतुकीवरती सुद्धा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतुकीवरती याचा परिणाम झालाय। रेल्वे वाहतूक उशिराने धावत आहे, तर रस्ते सुद्धा जलमय झालेले पाहायला मिळत आहेत। गेल्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे, ज्याचा फटका हा सामान्य नागरिकांना बसलेला आहे। जनजीवन विस्कळीत झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।